अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. बोला. माझं नाव चारुदत्त आलेगावकर. क्रूब उर्फ अण्णा तळवळकर मेमोरियल ट्रस्ट असा एक ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या निमित्ताने दरवर्षी एक ॲन्युअल कार्यक्रम असतो, वार्षिक कार्यक्रम. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 पुरस्कार दिले जातात. त्या पुरस्कारामध्ये एक समाज शिक्षक पुरस्कार आहे जो यावर्षी पांडुरंग बलकवडे यांना दिलेला आहे, आणि दुसरा जो अनुकरणीय उद्योजक म्हणून पुरस्कार आहे, एक्झाम्पल इंडस्ट्रियलिस्ट, तो शिरीष देशमुख यांना दिलेला आहे. आणि त्यात तो पुरस्कार समारंभ 9 तारखेला रविवारी 19 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता आहे, गणेश हॉलमध्ये, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या. आणि त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सदानंद बोरसे. नमस्कार. मेरी आवाज़ ही पहचान है. माझ्या प्रोफेशनसाठी लागू पडणारं हे वाक्य डॉक्टर भोई प्रत्येकाला कसं लागू पडेल याविषयीची कार्यशाळा घेतात. आणि या कार्यशाळेमध्ये आवाज हा प्रत्येकाला मिळालेली एक देणगी आहे, आणि ही देणगी कशी चांगल्यात चांगली वापरता येईल, कशी चांगल्यात चांगली ठेवता येईल. जर आवाज खराब होत असेल तर तो का खराब होतो, त्यावर काही काळजी घेऊन त्याचं खराब होणं थांबवता येतं का, यावरची ही कार्यशाळा आहे. खरं तर आवाज ही नैसर्गिक बाब आहे आणि ती आपली ओळख आहे. जसं म्हणता येईल की पहचान आहे, तर ती पहचान बदलता येते का, आपण बदलू शकतो का, यासाठीची ही कार्यशाळा आहे. जर तुम्हाला काही गोष्टी बदलून, तुमच्या सवयी बदलून, तुमचा आहार बदलून, तुमच्या झोपेच्या सवयी बदलून, तुमच्या एकूण बोलण्याच्या पद्धती बदलून जर खराब होणारा आवाज तुम्हाला आहे तसं ठेवता येत असेल, तर साठी काय काय उपाययोजना करता येतील, अशा अनेक गोष्टींचा या कार्यशाळेमध्ये समावेश आहे. आणि आवाज जर बदलता येत नसेल, जर नैसर्गिक आवाज आपण आपली एक वेगळी ओळख ठेवून जर तसाच वापरायचा म्हटलं, त्यावर कुठलाही वैद्यकीय असा उपचार नसेल किंवा तुमच्या सवयी कुठल्या अशा नाही आहेत की त्यामुळे तुमचा आवाज खराब झाला आहे, तर आहे तो आवाजही कसा चांगला वापरता येईल, कुठल्या गोष्टी त्यावर असा काही परिणाम करून जातील की तुम्हाला ही गोष्ट केल्यानं आवाज आहे तसा स्वच्छ आणि चांगला वापरता येईल, याबद्दलही या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं जातं. म्हणून ही कार्यशाळा प्रत्येकासाठी आहे. तुमचं भावविश्व, तुमचं कार्य, तुमचा एकूण समाजातला वावर, तुमचा उद्देश, बोलण्यातला तुमचा एकूण काय तुम्हाला नेमकं पोचवायचं आहे, त्या विचारावर विचार करण्यात आलेली ही कार्यशाळा आहे. आणि म्हणून मला वाटतं ही प्रत्येकानं तिथं येऊन प्रत्यक्ष बघितली पाहिजे. यात ऐकण्याबरोबर बघण्यासारखंही खूप आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. ही कार्यशाळा 24 मेला संध्याकाळी 5 वाजता SM जोशी हॉलला होणार आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना निमंत्रण आहे, कारण आवाज हा सगळ्यांकडे आहे आणि तो चांगला राहावा ही सगळ्यांची इच्छा आहे. देवा तुझा विकरण व्हावा.